कशासाठी न्याय मागू मी? चैन पडली असेल का मला? दादावर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी एनसी दाखल केल्या किंवा तुमच्या नाही दादा मला बोलू द्या. तुम्ही न्याय मागताना त्या माणसावर केस करतात, तर अन्याय मागणाऱ्यावर तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतंय. हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखे आपल्याला. परवा दिवशी 3 दिवसापूर्वी वैभवीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळवा. त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोललो त्यावेळेस सगळे अलर्ट झाले, सगळे आले. मग विचारायले आम्हाला ते जाऊ द्या, ते पाठीमागे ठेवू आपण. चेतना तिडके मॅडम, मी मध्ये बसलेलो होतो, अंत्यविधी करून घ्या म्हणल्या, म्हणजे विटंबना होईल. तर मी आणि माझे चालू आहेत त्यांना म्हणलं हे फोन धरा, विष्णू चाटेचा फोन चालू आहे, फोन करा आमच्या समोर आणि ते कुठेही बघा त्याला पकडा. त्याच्यानंतर 35 दिवसांना आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली वरी. मी सांगतो तुम्हाला, म्हणजे ही सत्यता आहे ह्या गोष्टीतली. बरं, मी एवढं मोठं डोंगर, एवढं दुःख गावावर पडलंय, माझ्यावर पडलंय, मी पहिल्या दिवशीपासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का? भाऊ सांगा तुम्ही मला, कारण नाही मी फिरू का? पहिल्या दिवशीपासूनच बघू का काय काय झालंय ते? विधी करत नाही, काय नाही, सगळं तिथे जाऊन बसतो, सगळ्यांना विचारतो माझं काय झालंय, माझ्या भावाला कधी नाही भेटत. मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो, गांभीर्यपूर्वक सांगतो, माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही. म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झालाय, हे कुठेतरी माझी वैभवी सांगते माझ्या लेकरू की तिला इतकी काहीतरी वाटण वा त्या आसुरी वृत्तीला मारलं. आमचा दोष काय? कशासाठी न्याय मागतोय मी? काय दोष आहे आमचा? भाऊ, एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही पण आयुष्यात कोणावर केली नाही. हा, आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावा लागत असेल. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना टॉर्चर करते. 18 पकड जातीचे लोक आहेत ना दादा. असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक ह्याचा येतोय आपल्याला सातवण करतोय. खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे. ह्याचं गांभीर्यपूर्वक जर घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाला जे काही करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील. आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही, का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही. काय असतंय की त्यांनी गांभीर्याने घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा, मला निवेदन देता आलं असतं ना. मी निवेदन नाही दिलं. मला पत्रकार बंधू म्हणले की तुमचं निवेदन आहे काय? निवेदन कशाला देऊ मी? न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे. मला न्याय पाहिजे. सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरग आहे, पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही. मला पण जीव आहे, माझं रक्त आहे, माझा भाऊ गेलाय, तुम्ही पंचक्रोशीनं बघितलेलं आहे. 1 मिनिट त्याच्याशिवाय तुझ्या माझ्यासोबत जात नव्हता. सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता. तो आज माझा भाऊ नाहीये, तर मग त्याचा सहनशील तर मला प्रसिद्धी देऊ नका ना. मी संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना. संवेदनशील आहे म्हणजे काय? माझा पण गळा गोटा संवेदनशील आहे. सगळ्या आरोपीला मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं, आम्ही पुरावे दादा देत भाऊ, आम्ही पुरावे देत आमच्याकडं. मी सांगायलो 28 मे पासूनची घटना 12 ऑगस्ट म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत कुठलंही तुम्हाला सांगतो ज्या ते त्यावेळेस एकही केस झाली नाही. 28 मेची केस 29ला झाली, त्याच्यातले 2 आरोपी ते पुढे कुठंच आले नाहीत. मग 29/11 झालेली केस जर तिथंच केली असती, हे आरोपी पुढे आले असते का? ह्यांच्या केसेस गेल्या. माझा भाऊ यांनी मारून टाकल्यावर माझ्या केसेस घेतल्यात सगळ्या. माझ्या गावातल्या ह्यांच्या घेतल्यात, पवन चक्कीच्या घेतल्यात. म्हणजे चुकीचं वागलात तुम्ही. आता बी आम्ही एकदम संवेदनशीलपणे, एकदम शांततेत, लिमतेनं, विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या. तुम्ही येताय, सांत्वन करताय, तुमचं तेच म्हणणं आहे. त्यांनी ते दिलं सोडून दुसरीकडेच बसले. मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसार माध्यमांना, मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे. माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाहीत, तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोललो त्यांना, तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका. मी तुमच्यावर म्हणजे तुमच्या विश्वास, तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय. अजून एक सांगतो, शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत, आपण फाशी देईपर्यंत
आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत. त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं, ते प्रसारमाध्यमांना सांगितलं. तसंच त्यांनी जे यात आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींना लवकरात लवकर सहआरोपी करून ज्यांनी कोणी कारस्थान केलंय, जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार हे पाडामुळं खोदून सगळं पुढासकट टाकून द्या कुठंतरी, यांना फाश्या द्या आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो. या क्षणी एवढंच बोलेन.